आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत? चला जाणून घेऊ. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत? अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही? ह्याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांनाच दुःखे असतात. दुःख संकटे एकामागून एक येतच राहिली तर मन खट्टू होते. आपल्याच वाट्याला एवढी दुःखे का? इतके नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का? आणि निराशेने कधीकधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात. पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांची ही इच्छा हीच असते की आपण प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे. आपले स्वामी तर इतके नवालू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात, जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही. दुःख संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एका गोष्टीमुळे होत राहते. बोला श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.